मराठी सक्तीबाबत मंत्रालयात बैठक सुरू। सरनाईकांची रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा बैठक। काय निर्णय होणार याकडे लक्ष। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलली जाण्याची शक्यता। 3 ते 6 महिन्यांचा कालावधी देण्यावर संघटनांचा भर। निरुपमांची फोनवरून सरनाईकांची चर्चा। सूत्रांची माहिती। 4 तारखेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे देणार उत्तर। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या। राज ठाकरेंचे मनसैनिकांना संपावर लक्ष ठेवण्याचे आदेश। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे, मात्र हे करताना दमदाटी गुंडागर्दी सुरू आहे। नाव न घेता इम्तियाज जलील यांचा मनसेला टोला। बंगालमध्ये मतदारांवर दबावासाठी सशस्त्र पोलीस तैनात। जिथे जिथे निवडणुका तिथे तिथे मोदी शहा जातात। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांनाच स्थान नाही। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना स्थान न दिल्यानं चर्चा। केईएमचं नाव बदलण्यास ठाकरे गटाचा तीव्र विरोध। किशोरी पेडणेकर, अजय चौधरी केईएममध्ये रुग्णालय अधिष्ठातांची घेतली भेट। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला, केईएमचं नाव बदलण्यावरून राऊतांचं लोढांना आव्हान, तर राऊतांच्या आव्हानावर लोढांचं नो कमेंट्स। कलिंगड खात असाल तर सावधान। मुंबईच्या पायधुनीमध्ये कलिंगड खाऊन कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू झाल्याची शक्यता। बिर्याणीनंतर कुटुंबातल्या 4घांनी खाल्लं होतं कलिंगड। कोल्हापूरमध्ये पुरोगामी संघटनांचं सरकारविरोधात आंदोलन। आंदोलनावेळी पोलीस आंदोलकांमध्ये झटापट। आमदार संजय गायकवाडांवर कारवाईच्या मागणीसाठी राडा। ठाण्याच्या भाईंदर पाड्यामध्ये तुफान हाणामारी। बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी। सरनाईकांच्या कंपनीच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा आरोप। राज्यातले पीटी शिक्षक खेळाच्या मैदानातून आंदोलनाच्या मैदानात। आझाद मैदानात पीटी शिक्षकांचं बेमुदत धरणं आंदोलन। गेल्या 20 वर्षांपासून पीटी शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात। महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट पडली। लिफ्टमध्ये वस्तू ठेवतानाची दुर्घटना। अमरावतीच्या परतवाड्यामधल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखी एक 16 वर्षाची पीडिता आली समोर। आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली अन्यायाची माहिती। इसेस प्रकरणातले फरार नीदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज। गुन्हा दाखल झाल्यापासून नीदा खान फरार। एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली। आधी वादग्रस्त विधान, नंतर लावला शिवरायांचा फोटो। बागेश्वर बाबाच्या रामकथेत मंचावर शिवरायांचा फोटो। वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार। दुष्काळात 13वा महिना। खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेते आजपासून बेमुदत संपावर। सावधान, राज्यात उष्णतेची लाट येणार। राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी। अकोला, अमरावतीमध्ये तापमान 46 अंशांच्या पुढे। तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, मला खोट्या प्रकरणात अडकवले गेलं असं म्हणत न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्यासमोर उभं राहण्यास केजरीवालांचा स्पष्ट नकार। इराणनं संपर्क साधावा, युद्ध समाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांची भूमिका। होर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी। अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली। आज दिल्ली बंगळुरूमध्ये सामना। पाटीदारची सेना अक्षरशः सेनेशी 2 हात करणार।